विठ्ठल आ विठ्ठल 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 नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझी नमन दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या रामरायाच्या सेवका शरणालू म्हणे तुका प्रस्तुत प्राप्तस्थळी आजची सेवा महान वैष्णव श्री संत श्री गुरु मोतीराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आज लांजी या गावामध्ये चालत असलेल्या प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जगद्गुरु तुकोबाराया बीजेच्या निमित्तानं सदैव वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्त्यातील आज 6व्या क्रमांकाची कीर्तन रूपी सेवा अज्ञान पामर बालकाकडे आलेली सेवा सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत श्रीमंत त्रिभुवनाथ भूषण जगद्गुरु तुकोबाराया यांचे पटशिष्य पिंपळनेर निवासी निळोबा महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज या अभंगामध्ये निळोबाराया साधूचा महिमा वर्णन करतात विठाला पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये आलो. तांबट सावंगीला दरवर्षीच येतो. 2-3 वर्षापासून इथली मंडळी तारीख घेण्यासाठी आग्रह होता, पण या वर्षी योग घडून आला. पप्पू महाराज आमच्या आपाच्या योगानं तारीख मिळाली त्यांना बी. योगायोग यावं लागते. थोड्या वेळामध्ये भरपूर असं आपण चिंतन करू. परिसरातील जमलेली सर्व गुणीजन, भजनी मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये थोड्या वेळामध्ये अभंगावरच भरपूर चिंतन करू. आज निळोबाराया साधूचा महिमा वर्णन करतात. या अभंगामध्ये कोण्या साधूचं नाव नाही घेतलं निळोबारायाने, पण जास्तीत जास्त या अभंगामध्ये तुकोबारायाचं, ज्ञानोबारायाचं, महान महान साधूचं वर्णन करतात. ज्यांचा महिमा वर्णन करतात ते साधू, आणि जे महिमा वर्णन करणारे साधू आहेत. इतराला काय कळणार आहे? साधूचा महिमा वर्णन करण्यासाठी साधूच व्हावं लागन अगोदर, मग साधूचा महिमा कळत. तुका म्हणे अंगी भावे ते आपण, 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 तुका म्हणे अंगी भावे ते आपण. हरित महिमान
सरी झाली म्हैस गाय बहुदुधड 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 सरी झाली म्हैस गाय म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळ तरीच महिमान येईल कळ म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळ तरीच महिमान येईल तुका म्हणे अंगी व्हावी ती आपण तरीच महिमान येईल कळू. साधूचा महिमा वर्णन करण्याकरता साधू व्हावं लागत. साधू होणं काही सोपी गोष्ट नाही महाराज. महाराज होणं सोपी गोष्ट आहे आजच्या काळामध्ये. या काळामध्ये महाराज पुष्कळ झाले, पण साधू होणं फार कठीण मार्ग आहे महाराज. ते काही साधूची पदवी विकत घेता येत नाही. कुठं जाऊन पैसे देऊन डिग्री घेतात ना लोक. बाजारात मिळत नाही, आकाशात मिळत नाही. नाही ते आकाशी पाताळी ते. साधू होण्याकरता फार कठीण मार्ग आहे. साधू झाल्याच्या नंतर मग साधूचा महिमा कळतो मला. निळोबारा या साधूचा महिमा आज वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबारायाचं वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबारायाचं वर्णन कारण वर्णन करण्यासारखीच होती तुकोबाराया. कारण तुकोबारायाकडे ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या सगळ्या गोष्टी होत्या महाराज. ज्ञान बी होतं तुकोबारायाकडे, भक्ती होती, वैराग्य होतं. निळोबाराया वर्णन करीत असताना म्हणतात, तुकोबारायासारखा महाराजच मी अजून डोळ्यानं पाहितला नाही. ऐसा नाही डोळा देखियाला. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आगळा आणि ऐसा नाही डोळा देखियाला. श्री गुरुचं वर्णन करतात. एवढी निष्ठा होती तुकोबारायावर निळोबारायांची. कारण निळोबाराया करता तुकाराम महाराज वैकुंठाहून आले महाराज. तीनदा वैकुंठाहून जगद्गुरु तुकोबाराया आले. निळोबाराया करता, जगनाड्या तेल्या करता आणि तिसऱ्यांदा भागीरथी मुली करता. तीनदा वैकुंठाहून तुकोबाराया आले. देवाला पाठवला अगोदर निळोबाराया करता, पण निळोबाराया म्हणले, देवा आम्ही तुम्हाला ओळखीत नाही आणि तुम्हाला आम्ही बोलिलं बी नाही. शेवटी तुकाराम महाराजाला यावं लागलं. अनुग्रह दिला निळोबारायाला आणि अनुग्रह देऊन पुन्हा वैकुंठाला गेले तुकाराम महाराज. त्या तुकोबारायाचं वर्णन आज निळोबाराया करतात. साधू या लोकांमध्ये येत असतात तुमच्या आमच्या करता. देवाला आणावं लागतं. साधू येत असतात आणि तुम्हा आम्हाला यावंच लागतं महाराज. एरवी त्यांचं ठिकाण वैकुंठामध्ये. इथं येण्याकरता एकच कारण, हे दोषी लोकांचा उद्धार करण्यासाठी. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया बोलिले जे ऋषी सात भाव व्रताया बोलिले जे ऋषी सात भाव व्रताया आम्ही वया कुंठवासी आम्ही वया कुंठवासी आलो याची कारणासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया बोलिले जे ऋषी सात भावे व्रताया आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी बोलियले ऋषी साच भावे वर्ताया. व्यासानं लिखाण करून ठेवलेले पूर्वी कलियुगामध्ये दोषी लोक जन्माला येतात.
आणि त्या दोषी लोकांचा उद्धार करण्यासाठी साधूला यावं लागलं. येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आली घर जा आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जा येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी हे आले घर जा वैकुंठी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. उपकार करण्यासाठी साधू महात्मे येतात. ज्ञानोबराया असतील, नामदेवराया, तुकाराम महाराज. मागलचं कार्य करण्यासाठी आज तुकोबराया अवताराला आली. नामदेवरायाच्या अवतारामध्ये जेवढे देवाचे अवतार झाले तेवढ्या अवतारामध्ये तुकाराम महाराज देवाच्या बरोबर. जे जे झाले अवतार तुकात्यांचे बरोबर तुकात्यांचे बरोबर तुकात्यांचे बरोबर जे जे झाले अवतार तुकात्यांचे बरोबर तुकात्यांच्या बरोबर जे जे झाले अवतार तुकात्यांचे बरोबर तुकात्यांचे बरोबर तुकात्यांचे बरोबर जे जे झाले अवतार तुकात्यांच्या बरोबर तुकात्यांच्या बरोबर तुकात्यांच्या बरोबर जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. 4 अवतारातला पुरावा जनायबा देतात. हिरण्यकश्यपा, कुळी, नामा, प्रल्हाद, पद्मिनी, माझे नाम श्रेष्ठ दासीचे पद. राम अवतारी हा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे भरते मारिले लात. कृष्ण अवतारी हा उद्धव जन्मला, कुब्जा नाम माझे देवी उद्धार केला. कलियुगे नामा विठ्ठल चिंतनी, आणि त्याच्या सेवे लागी जन्मली दासी जनी. 4 अवताराचा पुरावा जनाबाई देतात. जेवढे अवतार झाले तेवढ्या अवतारात देवाची सेवा केली. नामदेवरायाच्या अवतारामध्ये वाळवंटामध्ये गोष्टी ऐकल्या काही नामदेवरायाने. तर वाळवंटात चंद्रभागेच्या गोष्टी म्हणजे इतर काही गोष्टी आहेत का? आपण पंढरपूरला जाऊ द्या, आळंदीला जाऊ द्या, आपल्या गप्पा संसारातल्याच निघतात काहीतरी. साधूच्या गप्पा निघाल्या म्हणजे देवाविषयीच काहीतरी. त्या गोष्टी ऐकल्या. वाल्मिकानं 100 कोटी रामायण लिहिलं, हे नामदेवरायानं ऐकलं. वाल्मिकानं 100 कोटी रामायण तयार केलं. आपण तर जेवढे देवाचे अवतार झाले तेवढ्या अवतारात देवाच्या बरोबर आहोत. आपण काही देवाचं चरित्र अजून लिहिलं नाही. नामदेवरायाची इच्छा झाली की आपण देवाचं चरित्र, आपण देवाचं गुणवर्णन करावं, कवित्व लिहावं, देवाचं अभंग लिहावं. विचार झाली. राऊळामध्ये आली. चंद्रभागे माझी ऐकल्या त्या गोष्टी, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केली. राऊळात आले देवाच्या समोर. देवा, वाल्मिकानं 100 कोटी रामायण लिहिलं तुमचं, मी बी 100 कोटी अभंग तयार करीन, प्रतिज्ञाच करतो म्हणले. देवानं सांगितलं, अरे नामा थांब थांब, कलियुगामध्ये शक्य नाही 100 कोटी अभंग लिहिणं, कारण कलियुगात आयुष्य कमी आहे महाराज. आताची अवधी थोडी आहे, आताची अवधी थोडी आहे, आताची अवधी थोडी आहे, आताची अवधी. आता वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी आताची अवधी थोडी
काळी होती आयुष्याची वृद्धी आणि आताची अवधी थोडी असे. आयुष्य भरपूर होतं त्या काळामध्ये, वाल्मिकाच्या काळात. कर्तयुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं माणसाला. त्रेतायुगामध्ये 1 0 काढला देवाने, 1 0 काढला महाराज. किती हजार झालं? 10,000. पुन्हा द्वापार युगामध्ये आणखी 1 0 कमी केला. किती झालं? 1,000. पुन्हा कलियुगामध्ये 1 0 कमी केला. किती झालं? 100 वर्ष. अजून एखादा 0 कमी करू नये म्हणजे झालं. 100 वर्षाचं आयुष्य आहे. त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 100 कोटी अभंग लिहिणं शक्य आहे का? शक्य नाही. नामदेवराय म्हणले, बघा म्हणले, देवा प्रतिज्ञा केली आम्ही, पण सिद्धीला न्यायचं काम तुमचं. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. सोडवील माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. सोडवील माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. सोडविला माझा स्वामी निश्चयशी आणि प्रतिज्ञा आहे दासी केली आम्ही. तर प्रतिज्ञा केली, शब्द निघून गेला तोंडातून, ती प्रतिज्ञा तुम्ही सिद्धीला न्यायचं काम, आमचं करायचं काम आहे दासाच. ह्याच्यातून सोडवायचं काम तुमचं. लिहायला सुरुवात केली नामदेवरायानं अभंग. 100 कोटी अभंग एकट्याला लिहिणं व्हायचे नाहीत म्हणून नामदेवरायाच्या घरातली सगळी माणसं अभंग लिहू लागली. तर नामदेवरायाच्या घरात माणसं किती होती? 14. आणि आमच्या गंगाखेडच्या 15व्या जनाबाई. राजाई गोनाई दोघी सासा सुना, दाम नाम जेना बापली का. नारा विटा गोंदा मादा ही 4 पुत्र, जन्मली पवित्र याची वंशी. लाडाई गोडाई येसाई साखराई 4 सुना पायी नामयाच्या. आऊबाई ती लेकी, लिंबाबाई ती बहिणी, आणि वेडी पिशी शेवी लागी दासी जनी ती. 14 माणसं नामदेवराच्या घरात आणि 15व्या जनाबाई. 15 लोक अभंग लिहायला बसली. देवाला वाटलं 15 जणांना बी लिहिणं शक्य नाही, स्वतः देव बी लिहायला बसले महाराज. नामा मनी हाती घेऊन या वया, आणि बैसे लिहावया पांडुरंग. देवाने मदत केली. 96 कोटीचा अभंग पूर्ण झाले. नामदेवरायाचा अवतार संपला. नामदेवरायाला महाद्वारात समाधी दिली. देव म्हणू लागले, नामा आता अवतार संपला, 4 कोटी अभंग शिल्लक राहिले, आता कसं करायचं? नामदेवराय म्हणले, देवा आम्ही स्वतंत्र आहेत, 4 कोटी अभंगा करता पुन्हा जन्माला येऊ. आम्ही काय वैकुंठात जाऊन बसणार की काय? 4 कोटी अभंग लिहिण्याकरता नामदेवराय देवगावामध्ये अवताराला आले. 4 कोटी अभंग लिहिण्यासाठी अवताराला आल्या. जन्माला आल्याबरोबर तुकाराम महाराजचं घराणं म्हणजे 8 पिढ्यापासून त्यांच्या घराण्यामध्ये परमार्थ. तुकोबराच्या अगोदरच्या अवताराचा जर विचार केला तर परमार्थाची साधना करत असताना मायबापाबरोबर संघर्ष करावा लागला. प्रत्येक अवतारामध्ये महाराजाला विरोध केला मायबापानच परमार्थाला. अगोदरच्या अवतारामध्ये बघा तुम्ही, हिरण्यकश्यपू बाप प्रल्हाद महाराजाला विरोध केला. राम अवतारामध्ये महाराज अंगद झाले. अंगदाच्या बापाकडे पाहिलं तर खाली मान घालावं लागत होती अंगदाला. महाराज वाळीचं वागणं कसं होतं? बाकीच्या अवतारातलं सोडून द्या, नामदेवरायाच्या अवतारात सुद्धा परमार्थिक मायबाप असून सुद्धा विरोध केला. दामू शेट्टीने आणि गोनाबाई काय म्हणले, लोकांच्या पोराकडे बघायला होतो, नवल वाटायला म्हणले, काल परवा फलाण्याच्या पोराचं लग्नही झालं, व्हायला बी निघालं, हातानं संसार करायला म्हणले, नाम्या तू तर आमची फजिती केली नाम्या, आमची फजिती केली नाम्या, आमची फजिती केली नाम्या, आमची फजिती केली नाम्या. लोकाचे लेकरे संसार
केली ना द्यालीना लोकाचे पोरी संसार करीती नाम्या तू आमुची केली रे फजिती. विरोध केला माय बापानं परमार्थिक असून सुद्धा. पण तुकोबरायाच्या अवतारामध्ये असं घराणं मिळालं की 8 पिढ्यापासून परमार्थ महाराजांच्या घराण्यामध्ये, विशंभर बाबापासून बोलोबा महाराजापर्यंत परमार्थ त्यांच्या घराण्यामध्ये. श्रीमंती बी तशीच. तुकोबराया इतकं श्रीमंत त्या परिसरामध्ये कोणी नव्हतं महाराज. 4 खेड्यात देणं घेणं जहागिरी, लोकांना देणं घेणं सवयीनं पैसे दिलेले, असे गट्टे बांधून ठेवलेले त्या बाउंडचे. किती होते? 1 नाही 2 नाही, 1 गट्टा नाही. वडील गेल्याच्या नंतर तुकाराम महाराजानं गाडी बैल लावले आणि ते कागद इंद्रावणीमध्ये नेऊन टाकायला 7 दिवस लागले होते. बघा किती देणं घेणं असं. दुष्काळ पडन, त्या दुष्काळात तुकाराम महाराजांनी सांगितलं कधी फेडणं होणार त्या लोकांना. आपण मागणार नाही, तगादा करणार नाहीत, पण आपले पुन्हा पोरायनं जर तगादा केला तर ते बुडून टाकले इंद्रावणीमध्ये. पहिली कर्जमाफी महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकोबरायाने केली. तर हे सरकार म्हणते इतके माफ केले तितके माफ केले, कोणाचा सातबारा पोरा होईना, तशाला तसंच बोजा राहिला. पहिली कर्जमाफी तुकोबरायाने केली महाराष्ट्रामध्ये. कर्ज माफ केलं, धान्य वाटून टाकलं. अशी वाताहत झाली तुकाराम महाराजाची त्या दुष्काळामध्ये. घरीच खायला काही राहिलं नाही. तुकाराम महाराजाची एक पत्नी अन्न करून मेली महाराज. स्त्री एक अन्न करिता मेली. आताच्या काळामध्ये कोण्या महाराजाची बायको जास्त रटाळून खाऊन मेली असं एखाद्याची, पण अन्न भेटलं नाही म्हणून असं झालं का एखाद्या महाराज? भेटलं नाही खाला, स्त्री मेली, महाराज गेले पंढरपूरला निघून. देवाने विचारलं काय चाललंय महाराज, बरे का? बरे म्हणले देवा, आनंद आहे. अहो तुमच्या तिकडं दुष्काळ पडला म्हणून आम्हाला कळालं. काय होतंय म्हणले? पडला तर बरं झालं म्हणले देवा. बरे झाले देवा, निघाली दिवाळी आणि बरिया दुष्काळी पिढाली. बायको मेली तरी बरं झालं म्हणले. बाईला मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. सगळी संपत्ती वाटून टाकली. जायचे उठायचे की भंडाऱ्या डोंगरावर भजन करायचे जाऊन. पण एके दिवशी स्वप्नामध्ये दृष्टांत झाला तुकोबरायाला आणि देवानं जाग केलं स्वप्नात येऊन. नुसतं भजनच करायचं नाही आपल्याला, राहिलेलं 4 कोटी अभंग लिहायचे. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे आणि सवे पांडुरंगी येऊन या. अभंग लिहायला सुरुवात केली तुकोबरायानं. पण अभंग लिहित असताना गावातलीच लोक तुकाराम महाराजाला विरोध करू लागली. कारण परमार्थाची एवढी साधन अवघड आहे. जे खरोखर ओरिजिनल परमार्थ करतात लोक, त्या लोकांना विरोध लई होते. आतापर्यंत तुम्ही रेकॉर्ड पहा साधू संतांचं. ज्ञानोबराला विरोध केला लोकांनी, तुकाराम महाराजाला विरोध केला, आधी करून सर्व संत मंडळाला विरोध केला. अभंग लिहू देण्यात लोक तुकाराम महाराजाच्या भावकीच्याच लोकांनी विरोध केला. जाऊ द्या म्हणले, ह्याच्या नादी कशाला लागायचं म्हणले, आपण आपले अभंग राहताना. गाव सोडून दिलं तुकाराम महाराजांना. गावात राहीन तुकाराम महाराज. या लोकांच्या कशाला नादी लागायचं म्हणजे कोपला पाटील गावचे हे लोक. आणि आता मग भीक कोण घाली, काय करावे कोणी कडे जावे, गावात राहावे कोण्या गुणी. निघून गेले भंडाऱ्या डोंगरावर जाऊन अभंग लिहू लागले. पण हे लोक गुणानं बसले नाही. तिथं जाऊन महाराजाला विरोध केला. गावामध्ये एक बाई होती वेश्या, तिला सांगितलं काय पैसे घ्यायचे ते घे. महाराजाला जाऊन फसव म्हणली तू महाराज. एकदा महाराज फसली की मग आम्ही बघतो म्हणली, काय करायचे ते करतो. फक्त चूक कसा गौसाहेब त्याची महाराजाची. लोक फक्त महाराज लोकांची भजण्याची चुकी बघतात. कुठं गौसते की हे. त्या बाईला पैसे दिले महाराज. निघाली बाई भंडाऱ्या डोंगरावर. महाराज आपला अभंग लिखाण करू लागले. महाराजाला हावभाव दाखवायला सुरुवात केली त्या बाईनं. पण महाराज काही भुलणारे महाराज नव्हते. महाराज फसणारी नव्हती. महाराज महाराजानं गोडीनं सांगितलं त्या बाईला, आमचं आम्हाला कार्य करू दे म्हणले. बाई आम्ही परमार्थाची साधना करू. कशाला आलीस? चुकीच्या मार्गाने आलीस तू. ती ऐकायला तयार नाही ना. पैसे दिलेले गावातल्या लोकांना ऐकायला तयार होईना. मग महाराजांना जरा कडक भाषा वापरली.
महाराज लोकांना का राग येत नसते की काय, पण दम काढतात. तुला पती पाहिजे तर कमी गेलेत का लोक म्हणली गावात. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, तरी काय नर थोडे गेले. आम्ही लोकांना जमत नाही ते म्हणले आम्ही तसे नाहीत महाराज, आम्ही विष्णू दास तैसे नो हे आम्ही विष्णुदास. तैसे नो हे आम्ही विष्णुदास. तैसे नो हे आम्ही विष्णुदास. जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. जायो तो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो हो. आम्ही त्याच्यातले नाहीत म्हणले महाराज. रामायणामध्ये एक ओळी आमच्या गुरु ईसात्कार काकानं हे तुकोबऱ्याचं भंडाऱ्या डोंगरावरचं चरित्र सांगत असताना ती ओळी सांगा जाऊ महाराज. महाराजाचं आचरण, महाराजाचं चरित्र कसं होतं महाराज, कारण फसणारे नव्हते महाराज. माता ज्याची पतिव्रता, पिता ज्याचा चतुर्भुज, ज्याचे चित्त राम सेवेशी रत, त्याचे मन कदापि ढळेना. विठाला विठ्ठल 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 कोणत्याच गोष्टी बरेच विरोध केले, बरेच सायास केले लोकांनी, पण महाराज फसले नाहीत. गाथा पूर्ण केला, 4 कोटी अभंग लिहिले. आपल्याला काय ऐकत नाही म्हणजे देऊगावचे लोक. वाघवणीकर रामेश्वर शास्त्री होते त्या काळात, मोठे शास्त्री विद्वान पंडित. रामेश्वर शास्त्रीकडे गेले. आमच्या गावामध्ये तुकाराम महाराज हे काहीतरी आपल्या मनानच लिहालेत, लिखाण करायलेत, आपलीच पदवी दाखवालीत, कवी म्हणाले स्वतःलाच. रामेश्वर शास्त्री म्हणले हे तुम्हा लोकांना अधिकार नाही. रामेश्वर शास्त्री वाघोलीहून आले. कुठेच म्हणजे तुकाराम महाराजाचं घर लोकांनी लांबूनच दाखिलं. महाराज गेले रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांच्या घरला. महाराज सकाळच्या पारी बाहेर दिशेला गेली होती. आहेत का तुकाराम महाराज घरी? आताच गेलीत मानले बाहेर देशाला. आता तिकून येऊस तरी दमणीगाव शास्त्रीला कुणीकडे गेलीत म्हणजे इकडे रोडाने गेलीत. तसे काय घरी बाथरूम नव्हती, संडास नव्हती त्या काळात, रोडला गेलीत. तिकडं रोडाकडे तुकाराम महाराजच्या माग रामेश्वर शास्त्री. आता महाराजांचं तिथं बसल्या बसल्या भजन चालू होतं. महाराज वेळच वाया जाऊ देत नव्हते. महाराज शंख जांभळे खोकला आणि इतका वेळ वाया गेला, एवढाच काय वेळ वाया जात असेल त्या. बसल्या बसल्या महाराजांचं तिथंही भजन चालू. शास्त्रीने लांबून पाहितल्या बरोबर म्हणले काय म्हणले, अशा अपवित्र जागेवर देवाचं नाव घेत असतात का म्हणजे? थंडाच्या जागेवर कुठं देवाचं नाव घ्यावं? अपवित्र जागा आहे की, पण देवाचं नाव पवित्र आहे ते कोण्या जागेत घ्या, ती जागा पवित्र करून टाकते महाराज. नामाशी नाही स्नान बंधन, नामाशी नाही विधी विधान, नाम आसनी सैनी जान, नाम पवित्र हरीचे विठाला रामेश्वर शास्त्री म्हणले तुकाराम महाराज तुम्हाला काही ज्ञान आहे का म्हणले? अशा अपवित्र जागेवर देवाचं नाव घेत असतात का? तुकाराम महाराज म्हणले बरोबर आहे म्हणले शास्त्री तुमचं. महाराज त्या शास्त्रीपेक्षा लय हुशार होते, लय ज्ञान होतं. पण ज्ञान जरी असेल तर आपण थोडा लवती घ्यायची महाराज, परमार्थात लवती घे जा. नाही तर मयासारखं कोणीच नाही म्हणले की मग जमत नाही महाराज. मग दुकान चलत नाही, दुकान बसत आहे. मोठमोठाले शास्त्री घरी बसून येत महाराज.
तुकाराम महाराज म्हणले बरोबर आहे शास्त्री तुमचं, मला कळत नाही हो म्हणले. अशी अपवित्र जागेवर देवाचं नाव घेऊ नये, पण काय करावं म्हणले. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, वाचा वाचा छंद या नामाचा घेतला से, हो छंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला. अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. खूप आवरायलो म्हणले या वाणीला, पण वाणी अनावर झाली म्हणले आमची. शास्त्री म्हणले कशी आवरत नाही तुमची वाचा, बघूत म्हणले जीभ काढा बरं बाहेर. मोकळ्या मनानं तुकाराम महाराजांनी जीभ बाहेर काढली. शास्त्रीना कल्ल्यापासून बाहेर वळली जीभ, रामेश्वर शास्त्रीनं तुकाराम महाराजाची. आता करा बरं म्हणली भजन. आता ते तुकाराम महाराजाचं भजन का कवा बावा होतं, ह्या एकादशीचं त्या एकादशीला होतं का, ह्या गुरुवाराचं त्या गुरुवाराला होतं का, ह्या सप्त्याचं त्या सप्त्याला होतं. रात्रंदिवस भजन होतं महाराज. जीभ कल्ल्यापासून बाहेर वडीचं रोमारोमातून भजन निघू लागलं महाराज. रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, सर्व अंगातून रोमारोमातून भजन निघू लागलं. एवढ्या तरी शास्त्रीला कळाव, रोमारोमातून भजन निघाले. अधिकारी पुरुष आहेत पण साधू लवकर कळतच नाहीत. शास्त्री सारख्याला तर, शास्त्रीला आणि पंडिताला विद्वानाला तर कळतच नाही, शाब्दिकाचे काम नाही येते. चला बरं म्हणले घरी, तुम्ही तुमच्या मनानेच काय लिहालेत म्हणून. तुकाराम महाराज म्हणले मनाने आमचं अगोदरच्या अवतारातलं कार्य राहिलं, तुम्हा लोकाला अधिकार नाही म्हणले कुणबी लोकाला. कुणबी वंशात जन्मले तुम्ही, ते संस्कृताचं वेदाचं काही ज्ञान आहे का म्हणले. तुकाराम महाराज म्हणले संस्कृत जरी आम्हाला नसन न कळू द्या म्हणले महाराज. शूद्रवंशी आम्ही जन्मलो जगदीशा, आणि संस्कृत भाषा मा कैसी. वेदाचं काही ज्ञान आहे का. तुकाराम महाराज म्हणले हे गाता म्हणजे पाचवा वेदच आहे, 4 वेदाचं सार काढले तुकोबारायांनी गाता म्हणजे. अर्थ ही गहन करोनिया, अर्थ ही गहन करोनिया, अर्थ ही गहन करोनिया, अर्थ ही गहन करोनिया. बहुही वेदाचे केले विवरण, बहुही वेदाचे केले विवरण, बहुही वेदाचे केले विवरण, बहुही वेदाचे केले विवरण. अर्थ ही गहन करोनिया, अर्थ ही गहन करोनिया, अर्थ ही गहन करोनिया, अर्थ ही गहन करोनिया. चौवेदाचे केले शिवरण, अर्थही गहन करोनिया. 4 वेदाचं सार काढ तुकोबारायांनी गाता तयार केला महाराज. शास्त्री म्हणले तुम्हाला वेदाचा अर्थ कळतो का. तुकाराम महाराज म्हणले पुरेपूर वेदाचा अर्थ आम्हाला कळतंय, तुम्ही नुसतं पारायण करा. तुम्ही लोकांना पारायण करणाऱ्या लोकांना कळत नाही, तुम्ही पारायण करत असताना पण अर्थ आम्हाला कळते त्याचा महाराज.
तर वेदाचा अर्थ ब्रह्मदेवासारख्याला कळाला नाही. जर वेदाचा अर्थ कळालाच असता ब्रह्मदेवाला तर वेदाचा मार्ग सुटा नसता त्याला महाराज. ब्रह्म्या डोळा ते वेदार्थ ना कळे आणि तेथळे आंधळी व्यर्थ होती. वेदार्थाचा गुवा कन्या विलास वेदे नाही आईसे सांगितले. सांगितले का वेदाना असं महाराज. पारायण तर रात्रंदिवस केलं ब्रह्मदेवानं वेदाचं, पण वेदाचा अर्थ कळाला नाही. तुकाराम महाराज म्हणजे तुम्ही निस्तर डोसक्या वज वागवा, येरानी व्हावा भार माता. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा आणि इतरांनी व्हावा भार माता. वेदानं किती जरी बडबड केला असेल तर वेदाचा सिद्धांत आहे भगवंताची शरणागती करा, भगवंताचं भजन करा. वेद अनंत बोलिला अर्थ विदुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे आणि निजनिष्ठा नाम गावी. वेदाच्या बाहेरचा एकही शब्द नाही ह्या गात्यामध्ये, पुरेपूर वेदाचं सार आहे. शास्त्री म्हणले तुम्ही वेदाचं जरी सार काढा असेल तर तुम्हा लोकांना अधिकार नाही, तुम्ही आहेत तरी कोण. त्यावेळेस तुकाराम महाराज शास्त्रीला सुद्धा कडक भाषेत बोलले. आधी नमतं घेतलं पण लईच जास्त हे करू लागल्यावर जरा कडक बोलले. शास्त्री आम्ही कोण आहेत तुम्हाला सांगू का म्हणले. तुकाराम महाराज म्हणले आम्ही ब्रह्मदेवाचे बाप आहेत म्हणले. हे केलेले महाराजन झालेले महाराजन ती नाहीतच म्हणले आम्ही. खरंच नव्हते तुकाराम महाराज. केलेले महाराज नव्हते, झालेले महाराज नव्हते महाराज. स्वयंभू आई गेले नो स्वयंभू आई म्हणे आम्ही विधीचे जनिते. स्वयंभू आई ते केले नो हो. केलेले नाही, झालेले नाहीत. आई ते जन्मताच आम्ही महाराज. कडक भाषा वापरली तुकोबाराय. पाहू द्या बरं म्हणले काय लिहिले तुम्ही. शास्त्रीनं गाता पाहितला शेतगड्या म्हणले हे चांगलं केलं नाही म्हणले तुम्ही महाराज. कारण हीची महाराज की बसू लागली ना तुकोबारायचं ते ज्ञान पाहू. पंच कमिटी बोलावली त्या शास्त्रीनं गावामध्ये. तुकाराम महाराजाला सांगितलं त्या पंच कमिटीतल्या सगळ्या न्यायपंच लोकांनी हे गाता तुम्ही इंद्रावणी मध्ये बुडवा नाही तर शिक्षा देण्यात येईल म्हणले तुम्हाला. खाली एक धोंडा बांधला वर एक धोंडा बांधला आणि गाता इंद्रावणी मध्ये बुडवला महाराज. गाता लिहिण्याकरता किती कष्ट सहन केली होती तुकाराम महाराजांनी. भंडाऱ्या डोंगरावर जाऊन लिहिला, तिथं लोकांना त्रास दिला म्हणून भामचंद्र्या डोंगरावर गेली. भामचंद्र्या डोंगरावर लोक गेले त्रास द्यायला, घोराडा डोंगरावर गेली. एवढी कष्ट सहन केली. गाता इंद्रावणी मध्ये बुडायला तुकोबारांनी अनुष्ठान केलं 13 दिवस त्या इंद्रावणीच्या काठावर. तुकाराम महाराज उपवासी तर घरातले सगळे लोक उपवासी महाराज. जिजाबाई होत्या भांडकुदळ, तुकाराम महाराजाला जेव घातल्याशिवाय जेवत नव्हत्या महाराज. ते भांडकुदळ स्वभावच असते महाराजाच्या बायकाचा महाराज. ते पहिलेपणापासून. नामदेवरायाची पत्नी राजाबाई बघा किती भांडकुदळ. नेहमी नामदेवरायाला भांडायच्या. एके दिवशी तर नामदेवरायाला आर्या तुऱ्यावरच आल्या राजाबाई. आता हे महाराज मोठा एखादा माणूस असला ना, जर वाकड जरी पत्नी बोलली तर टिकोरच काढते महाराज. हे काळ राहिला नाही बरं टिकोर काढायचा. उग घरी रागावली पत्नी वाकड तिकडे बोलायला तर मंदिराकडे आलं पाहिजे. आज काळ राहिला ना, आज बायाचं राज्य आहे महाराज. कारण त्या कोण आहेत, लाडक्या बहिणी आहेत. राज्य महिला मंडळाचं आहे, महिलाच्या नादी लागत जाऊ नये. आणि उग राग राग बायाला लई राग यायलेत महाराज. उग राग राग गेली मरून तर आधीच एकच भेटणं झाली.
पहिल परण्याचेच लग्न होईन, दुसरीचा विचारच करू नका. ते पहिला काळ अलग होता. आता राज्य महिलाचा आहे. आणि या देशामध्ये स्त्रीचा आदर सत्कार का होतो, तर आधी साधू संतांनी आदर केलेला आहे. म्हणून आज देशामध्ये स्त्रीचा आदर सत्कार होतो आणि व्हायलाच पाहिजे. स्त्री हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. विठाला विठाल. स्वभाव होता त्या जिजाबाईचा भांडायचा, पण महाराजाला जीव घातल्याशिवाय जेवायचे नाही महाराज. जिजाबाई उपवासी, लेकर बाळ उपवासी. 13 दिवस अनुष्ठान केलं. 13 दिवस अनुष्ठान केल्याच्या नंतर 14व्या दिवशी भगवान परमात्म्याने कोरडा फट गाता हातावर काढून दिला महाराज. जळी दगडा सहित वया तारियल्या दैशाला या धन्य तू समर्थ देणे केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वया तारियल्या दैशा लहाया, किंवा कोरडी कागद उदकीन लागता बुंद. उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना जेने केला हा पुरुषार्थ. हा पुरुषार्थ केल्याच्या नंतर मग शास्त्रीला प्रचिती आली आणि शास्त्री म्हणू लागले, तुकोबरायतन भगवान परमात्मा मने रामेश्वर भट्ट तुझ्या, मने रामेश्वर भट्ट तुझ्या, रामेश्वर भट्ट तुझ्या, मने 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 रामेश्वर भट्ट तुझ्या. तुका विष्णू नाही तुझ्या, धन्य तुकोबा समर्थ समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. विष्णू नाही तुझा, तुकोबा समर्थ, तुकोबा मणी रामेश्वर भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा. तुकोबर आणि विष्णू मध्ये काहीच फरक नाही. तुलना जर केली तर देवाच्या बरोबर ते तुकाराम महाराज. एकेकाळी कट्टर दुश्मन, कट्टर विरोध करणारे रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांचं वर्णन करू लागले. तुकाराम महाराजांचा महिमा शत्रू असून वर्णन करतात, तर निळोबाराय म्हणतात, आता मी त्यांचा शिष्य असून या वाणीनं काय त्यांचा महिमा वर्णन करू. अभंगाचं काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, काय त्यांचा महिमा वर्णू मी वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू 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 वारंवार, महिमा वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, जातीला भेटीचे
अर्थ ब्रह्मादिका ज्यांच्या भेटीची अर्थ ब्रह्मादिका ज्यांच्या भेटीची अर्थ ब्रह्मादिका ज्यांच्या भेटीची अर्थ ब्रह्मादिका हरी भक्त थोर हरी भक्त अर्थ ब्रह्मादिका अर्थ ब्रह्मादिका ज्यांच्या भेटीची अर्थ ब्रह्मादिका ज्यांच्या भेटीची अर्थ ब्रह्मादिका काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी. किती त्यांचा महिमा वर्णन करावं, कारण देवाच्या बरोबरीत त्यांचा महिमा आहे महाराज. दोन लोकांचाच महिमा वर्णन करी जाव, त्या गुरु रिसातकर काकानं म्हणी जाव, एक साधूचा महिमा वर्णन करावं, दुसरा देवाचा, बस तिसरा कोणाचा वर्णन करी जाव. किती वर्णन करावं या वाणीनं. वाणी अपुरी पडणारी साधूचा महिमा वर्णन करत असताना झाली बोला याची सीमा झाली बोला ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा झाली बोला याची सीमा सीमा झाली बोला याची सीमा ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा झाली बोला ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. असा महिमा आहे की ते महिमा वर्णन करत असता ब्रह्मदेव सुद्धा थकला महाराज. चिनला तू ब्रह्मा बोलीची ना संताचा महिमा कोण जाणी सीमा. चिनला तू ब्रह्मा बोलीची ना. असा महिमा आहे की महाराज देवापेक्षा आगळा आहे वेगळा. शास्त्रीनं बरोबरी तुलना केली पण आमचे निळोबाऱ्या देवापेक्षा आगळी वेगळी करणे महाराज. देवानं काय महिमा केला केला असं एखादा मोठा महिमा अवतारामध्ये देवानं. कारण कृथुम अन्यथा कृत्रिम शक्ती त्या देवाची महाराज. काय करणार नाही ते महाराज, काय करता येणार नाही त्या देवाला. देवानं महिमा केला राम अवतारामध्ये. त्या समुद्रावर दगड तारली देवानं. नळनिळाच्या हाताने तरत होती अगोदर, त्यांना अभिमान आला, गर्व आला, आमच्याच हातानं देवाचा सेतू तयार व्हायला. अभिमान जमत नाही महाराज, देवाला सणच होत नाही. मग बुडायला लागली महाराज. मग देवाच्या नावानं तरायला लागली. एका धोंड्यावर रा नाव टाकायचं, दुसऱ्या धोंड्यावर म टाकायचं, सांगड घालायची, सोडायची. देवाच्या नावानं दगड तरले महाराज. एवढा महिमा आहे देवाचा. पण आमच्या तुकोबरायानं राघवे सागरात पाषाण तारे राघवे सागरात पाषाण तारे तैसे तुकोबाचे अभंग रचेले तैसे तुकोबाचे अभंग रचेले. राघवी सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रचिले.
आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा. दगड तारले देवानं सागरावर, तसे आमचे तुकोबराचे अभंग तरले पाण्यामध्ये, दगडाला घेऊन वरी तरले महाराज. असा तुकोबराचा महिमा महाराज. हरिभक्त थोर मंडळी. या भूमंडळामध्ये थोर म्हणजे मोठे साधू देवापेक्षा. कृष्ण अवतारामध्ये एक महिमा केला देवानं. 9 लाख गायीची सेवा करावं देवानं. गायीची सेवा करत असताना एके दिवशी भगवान परमात्मा दूध काढण्यासाठी निघाले हातामध्ये ती बादली घेऊन. पण गायीचा कोटा एकीकडं, बैलाचा एकीकडं, ज्याचे त्याला नियोजन होतं. तितक्यामध्ये राधा गवळण आली. त्या राधेकडे भगवान परमात्मा पाहू लागली. राधा ही भक्त होती, 60,000 वर्षे भजन केलं होतं म्हणून देव प्राप्त झाली त्या राधेला. केवळ स्त्री नव्हे तत्वता, निज भक्त जाण तत्वता. राधा ही भगवंताची भक्त होती. भक्ताकडे पाहितलं की देव मोहित होत असतो. राधेला पाहितल्याबरोबर देव मोहित झाले आणि ती बादली घेऊन गायीच्या कोट्यात जाण्याऐवजी बैलाच्या कोट्यात गेली. राधेला पाहून भुलली हरी, बैल दुबवितो नंदा घरी. बैलाच्या कोट्यात गेले. आईनं पाहितलं, कृष्णा बैलाचा कोटा आहे तो. देव म्हणू लागले बैलाचा कोटा नाही, कारण मोठे माणसं आपली चूक मान्यच करीत नाहीत. देव लबाड बोलायला लागले महाराज. आणि कृष्ण अवतारात लबाडच बोलले. कृष्ण अवतारात स्वप्नात सुद्धा देव खरं बोलले नाहीत आणि राम अवतारात स्वप्नात सुद्धा खोटं बोलले नाही. आई तू चुकलं म्हणले काहीतरी. आई तू देवाची नवस चुकली, माझी चूक झाली नाही म्हणले, तूच काहीतरी चुकले. बैलाचं दूध काढलं देवानं महाराज. कृत्रिम अन्यथा कृत्रिम शक्ती काय करता येणार नाही त्याला. बैलाची गाय करीन, गायीचा बैल करीन. करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई, तरी वाई मजबरी. तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करशील तरी नोही काही, राईचा डोंगर पर्वत राई. काय करणार नाही तो देव महाराज. बैलाचं दूध काढ असं निच्यात काय नवलंय. तो बैल सजीव होता, पण आमच्या तुकोबरानं देवापेक्षा आगळी वेगळी करणी करून दाखवली. वेलेश्वरात पूजिले, दूध नंदीची काढिले, दूध नंदीची काढिले, दूध नंदीचे काढिले. वेलेश्वरात पूजिले, दूध नंदीचे काढिले, नंदीचे काढिले, दूध बेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. देऊ गावाजवळचे गाव आहे महाराज. त्या गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे बेलेवाडी म्हणून. त्या गावामध्ये तुकाराम महाराजची मुलगी होती भागीरथी. तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना म्हणले होते, तू या इथं जेवण करून जाईन भागीरथी पोरीला. जगनाड्या तेलेला म्हणले होते, तू मुठ माती करून जाईन.
पण त्या आनंदाच्या भरात तुकाराम महाराजांना ध्यानच दिलं नाही, गेली वैकुंठाला निघून देवाबरोबर. देव नेण्याकरता आली. वाढ वेळ झाला उभा पांडू, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. ते जगनाड्या तेल्यासाठी देवा तुकाराम महाराज यावं लागलं. ते जगनाडे तेली मेलं आणि मेल्यावर त्या तेल्यामध्ये पुरतात. मातीची तयारी झाली, परस्पर खड्डा केला, त्या खड्ड्यात त्याला झोपिलं महाराज, वरून माती टाकली. माती लोटणं झाली, लोक निघाले की गपकून वर यायचं त्यानं महाराज. तर पहिलं जुन्या काळात लोक धट होते म्हणून जमल्या गोष्टी. आता तसं वरी आल्या लोक थांबतात का? ते जुने लोक धट होते. गपकून वरी आलं की पुन्हा त्याला बाजूला उचलायचं, बाजूला ठेवायचं, पुन्हा खंदायचं, परस्पर खड्डा करायचा, पुन्हा पुरायचं. आणि माती लोटून झाली, पूर्ण झाले की आणि वर यायचं त्यानं महाराज. आता 2-3 बाऱ्या लोकांना, भावकीची लोक, गावातले लोक कवर बसतात तिथे. 2-3 बाऱ्या खड्डा केला, पुरलं. आणि तिसऱ्या बारीला म्हणली, तिच्या पोराचं नाव होतं शंकर. शंकर म्हणले, 3दा तुझ्या म्हाताऱ्याला खड्डा केला, म्हणला आम्ही पुरलं. भावकीची लोक म्हणले गावातली. आता ही 4थी बारी, आता तू म्हातार आणि तू बघून घ्या म्हणले, आम्ही निघालो. कवर खड्डा करा, कवर पुरीत राहावं. तुकाराम महाराजाला वैकुंठाहून यावं लागलं. 3 मुठी माती टाकल्याबरोबर पाताळातच गेलं, पुन्हा वरीच आलं नाही ते महाराज. 3 मुष्टी प्रतिकाधिक तेव्हा लपविली मुख. भागीरथी पोरीनं ध्यास धरला. बाबा मग येतो, जेवून जातो म्हणली होती, येतो म्हणले होते, कामून आले नसतान, कामून गेले असताल, कुठं गेले असताल, सारखा ध्यास करू लागली महाराज. बाबा बाबा बाबा, बाबा गेली कोण्या गावा, भागीरथी करी धावा. आले वैकुंठाहून तुकाराम महाराज भागीरथीच्या घरला. आल्याबरोबर म्हणले, तुला जेवून जातो म्हणले होते, पण चटकून स्वयंपाक कर म्हणली. वैकुंठाहून आलेल्या माणसाला जास्त वेळ थांबायचं जमत नाही म्हणली. आता लवकर स्वयंपाक म्हणल्यावर काय, वरण भात चपाती भाजी हे लवकर होते का? वरण शिजायला आणि ह्याला किती टाइम लागेल. तापड जेवण कर म्हणले, लवकर स्वयंपाक. लवकर स्वयंपाक कोणता होते? शेवयाचा भात. कोणी शेवया म्हणते, कोणी बुटुळे म्हणते, बुटुळ्याचा भात. पाण्याला उकळी फुटली, मधात बोटुळे हिबाळले की एका उकळीत स्वयंपाक तयार. परातीत टाकलं की महाराज घोंगवायचंच काम. महाराज पायी धुसून स्वयंपाक होतो. बोटुळ्याचा भात केला त्या भागीरथी पोरीनं. पण ती भात मजा आहे खाण्यामध्ये, पण असं नाही, त्याला दूध पाहिजे. मस्त गावरानी गाईचं, गावरानी म्हशीचं दूध राहावं. हे संक्रित नाही, हे आता सगळं संक्रित निघाले. दूध फळ काय संक्रितच निघाले, म्हणून याला चव राहिली नाही. मस्त दूध राहावं, तूप राहावं गावरानी, आणि साखर राहावं, मग बघावं त्याची मजा. महाराज कोण्याच पदार्थाला ऐकणं ते महाराज. आणि चावायचं काम नाही, नुसतं गिळायचंच काम. एवढं सोपं जीवन आहे महाराज. जुन्या काळात जावाई सासरवाडला गेले की हेच जेवण होतं महाराज. बोटुळ्याचा भात केला, पण ती भागीरथीची गरीब परिस्थिती महाराज, दूध नाही घरी. गरिबीचं जिन लय अवघड आहे महाराज. गरिबी कोणालाच येऊ नये महाराज, लय अवघड जिनेस. गरीबाचं श्रीमंत झालं तर जमन, पण श्रीमंताचं गरीब झालं तर मग तर लयच अवघड. चेहरा उतरला, नाराज झाली पोरगी. तुकाराम महाराज म्हणले, का नाराज झाली? बाबा बोटुळ्याचा भात केला, पण त्याच्यावर टाकाय दूधच नाही. नाराज होऊ नको म्हणले, तांब्या आणि इकडे मी आणतो म्हणले दूध. भागीरथी पोरीपासून ते भांड घेतलं दुधाचं, कडब्याची पेंडी घेतली, महादेवाच्या मंदिरात गेले, भगवंताची, भगवान शंकराची पूजा केली. आणि त्या महादेवाच्या नंदीला असं थाप मारलं, उठवलं तुकाराम महाराजांनी. कडब्याची पेंडी टाकली, आधी पेंडी खाय म्हणली. एक पेंडी खाऊ घातली त्याला, फुकट कशाला तू दूध नेऊ म्हणली. पेंडी खाऊ घातली, त्याचं दूध काढलं तुकाराम महाराजांना. तांब्या भरून दूध काढलं महाराज. देवानं काढलं असन बैलाचं दूध, ह्याच्यात काय नवलंय हो. दगडाच्या नंदीचं दूध आमच्या तुकाराम महाराजांना काढलं महाराज. देवानं काढलं, तो बैल सजीव तरी होता, निर्जीव दगडाच्या नंदीचं दूध काढा अशी ताकद कोणामध्ये महाराज. आहेत का नाही देवापेक्षा मोठी साधू? म्हणून हरी भक्त थोर, हो मंडळी हरी भक्त थोर,
त्यांची भीतीची अर्थ ब्रह्मादिका कैकास महिमा वरवर वार हरिभक्त ठरवून गेली कैकास महिमा वरवर वार हरिभक्त ठरवून गेली या भेटीची अर्थ ब्रह्मादिका त्यांची या भेटीची अर्थ ब्रह्मादिका काय त्यांचा महिमा वरुण वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी. देवापेक्षा आगळी वेगळी करणे महाराज. दगडाच्या नंदीचं दूध काढत होतो. आगळा वेगळा महिमा आहे साधूपेक्षा. देवानं राम अवतारामध्ये सेतू बांधला त्या समुद्रावर. समुद्रातून वाट तयार केली. काय नवले. तुकाराम महाराजाचाच अवतार म्हणजे आमचे मोतीराम महाराज. 5 मिनिटात एक मोतीराम महाराजाचं चरित्र सांगतो, कारण मोतीराम महाराज म्हणजे तुकाराम महाराजाचाच अवतार. जसा तुकाराम महाराजाचा गाता तसंच मोतीराम महाराजाचं जीवन गात्यासारखंच म्हणावं. दररोज 50 अभंग म्हणावं मोतीराम महाराजानं आणि गात्यासारखंच वागावं महाराज. तसंच आचरण, तसंच वर्तन. नुसतं वाचण्याला किंमत नाही, वाचावं तसं वागावं. राम अवतारात समुद्रातून वाट केली देवानं. काय नवले. पण तीच तुकाराम महाराजाचा अवतार म्हणजे मोतीराम महाराज. मोतीराम महाराजाला पावसाळ्याचं नेम गंगेच्या काठानं. खरबड मसला म्हणून एक गाव आहे गंगेच्या काठावर. महाराजाचा नेम तिथं. पलीकडून खरबडा आणि अलीकडून मसला, मधातून गोदावरी. खरबड्याहून महाराजाला, मोतीराम महाराजाला मसलेला याचं, मसलेला कीर्तन रात्रभर. पण महापूर आलेला त्या गोदावरीला. रात्रीचा टाइम 8-9 वाजलेत. देऊळगावची मंडळी काही सोबत होती मोतीराम महाराजा संघ. देऊळगावची मंडळी म्हणू लागली, महाराज आता आपल्याला मसलेला जायचं म्हणले. कसं जावं म्हणले. महापूर आहे म्हणले. रात्रीचा टाइम आहे. आता इथं खरबड्यातच आपण कीर्तन करूच म्हणले. महाराज म्हणले मसल्याचे लोक वाट बघायलेत की म्हणले. महाराजांना जीवनामध्ये कधीच बदल होऊ दिला नाही. ज्या गावला नेम दिला त्या गावला. कारण महाराजांना बळ दिलेली नेम नव्हती, लोकांना मागून घेतली होती नेम. महाराजांना 4-4 वर्ष संघ नुसतं फिरवायचं मग नेम द्यायचा. बळ कोणाला महाराजांना नेम द्यायला नाही, बळ कोणाला माळ बी घातली नाही मोतीराम महाराजांना. आता आम्ही बळच नेम द्यालोत लोकांना. तुमच्या सप्त्यात आमची घुसवा की तारीख. आता बळ तारखी दिलेल्या टिकत नसतात. 1-2 वर्ष घेतात लोक. कार्यकर्ते बदले की तारीख बदलते. मग बळ कोणाला द्यायची नाही तारीख. लोकांना आपल्या मागं लागावं. आता हे लहानजीचे लोक 2-3 वर्षापासून मागं होते. शास्त्री ह्या वर्षी लागला योग. मोतीराम महाराजांना बळ कोणाला दिली नव्हती. 4-4 वर्ष फिरवायचं संघ. पुन्हा नियम जर महागू लागलं कोणी तर त्याला 4 वर्ष संघ फिरल्यावर मग म्हणायचं, करतोस का तू नियम. हो महाराज करतो. मग किती जळतो तू. 4 क्विंटल 2 क्विंटल. आम्हाला जर कोणाचा फोन आला तर आम्ही आधी काय म्हणू, किती देतोस सांग. महाराजांना म्हणायचं किती देतोस ना, आम्ही म्हणा किती देतोस बोल. सगळी ठरवाठोरी चालली महाराज. कमीत कमी आपल्या मोतीराम महाराजांना रुपयाला हात लावला नाही. पण तेव्हा गाडी बैलाचे होते, हे पेट्रोल तेल हे लागत नव्हतं. ठीक आहे त्यानं रुपया घेतला नाही, पण आपल्याला तेलाला लागायचं तर मग द्यालीच बी लोक. देईन ते घ्यायचं चलत राहायचं महाराज. झाकली मुठ घ्यायला काही कोणाला नको नाही, द्यायलाही कमी नाही. लोक मागणं आपला धर्म नाही. हात पसरी जिने धिक त्याचे. विठाला चार वर्ष संघ फिरल्या मग नेम द्यायचा असेल. ज्याची निष्ठा आहे महाराजाच्या नेमावर त्यालाच महाराजांना नेम दिलेली. त्या नेमात जीवनात कधी बदल होऊ दिला नाही. मसल्याला नेम दिला म्हणले त्याच्यात बदल झाला नाही पाहिजे. महाराज दात कसं हो म्हणले. तुमचं खरंय म्हातार. मया महाग या म्हणले तुम्ही. महाराज गोदावरीच्या त्या नदीच्या काठावर गेले. गोदावरीच्या गंगे मातेच्या काठावर गेले आणि गंगा मातेला विनंती केली, आम्हाला रस्ता दे. हात जोडले आणि विनंती केली. महाराज रस्ता दे म्हणल्याबरोबर गोदावरी ते महापूर जाग्यावर थांबली. गोदावरी आणि महाराजाला वाढ दिली. गोदावरी थांबली. महाराज खरबड्यावर मसलेला ओसरूप. महाराज कृत्रिम अन्यथा कृत्रिम देवाची शक्ती त्याच्यापेक्षा आगळी वेगळी शक्ती आहे का नाही.
महापूर आलेला गोदावरी थांबवण्याची ताकद फक्त मोतीराम महाराजातच. आणि मसल्याला आले आणि रात्रभर कीर्तन केली मोतीराम महाराज. किती त्यांचा महिमा वर्णन करावं, काय त्यांचा महिमा वरून वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी विठाला विठाला. किती जरी महिमा त्यांचा महिमा वर्णन केला तर रात्र अपुरी पडणार आहे महाराज. आमच्या इकडे रात्रभर कीर्तन असतात. इकडे डोंगरात बी महाराज आलेले, जिथं जिथं मोतीराम महाराज आले तिथं रात्रभर कीर्तन आहे. अहमदपूर तालुक्यात बी महाराजाचे बकळ नियम आहेत मोतीराम महाराजाचे. आम्ही येतो कुठं कुठं. इकडे मोळवणला आहे महाराजाचं रात्रभर कीर्तन असतात. महादेव मामाच्या मोळवणला, बऱ्याच गावांना अजून ते कोठाळा, देवकरा, अहमदपूर तालुक्यात ढाळेगाव, इकडे सुद्धा महाराज फिरलेले. रात्रभर कीर्तन, रात्रभर जरी वर्णन केलं तर साधूचा महिमा वर्णन करण्याकरता ही वाणी अपुरी पडणार आहे महाराज. काय वाणू आता नपुरी ही वाणी, मस्तक चरणी ठेवत असे. कारण साधूचा महिमा मोठा आहे आणि साधू मोठे त्या भूमंडळामध्ये महाराज. देव मोठा आहे, सगळ्या देवांमध्ये कोण मोठे? महादेव, बडादेव, सपदेव का बाबा. सगळ्या देवाचा बाप आहे महादेव. मोठा देव म्हणजे बडा देव. कारण महादेव सगळ्याचा बाप आहे, त्याला बाप नाही महाराज. एकदा महादेवाचं लग्न ठरलं पार्वती आई साहेबासोबत. आणि ती लग्नाची विधी करत असताना त्या ब्राह्मण मंडळीने विचारलं, म्हणजे नवरदेवाच्या बापाचं नाव काय? ते भगवान शंकर लागले ना भोवताल बघायला. आता काय सांगा, पण सकोन्या चॅप्टर पाहिजे. नवरदेवाला भोवताल बघायचा टाइम येत नाही मला. सकोन्या भोळा नेला की नवरदेवाची फजिती झालीच म्हणून समजा. भगवान शंकराचा सकोन्या म्हणजे नारद महर्षी होती. हुशार सकोन्या चटकून सांगितलं, म्हणजे नवरदेवाच्या बापाचं नाव ब्रह्मदेव म्हणले. ते भगवान शंकर डोळे वाचून बघायला लागले, म्हणजे माझ्या बापाचं नाव ब्रह्मदेव होईल म्हणला. मग नातू आहे किती? अहो म्हणले जाऊ द्या, आपल्याला काम भागून घ्यायचं. म्हणले काय फरक बसायला. ब्रह्मदेव नवरदेवाच्या बापाचं. पुन्हा ब्राह्मणाने विचारलं, नवरदेवाच्या आज्याचं नाव काय? म्हणजे नवरदेवाच्या आज्याचं नाव विष्णू. माझ्या आज्याचं नाव विष्णू होय रे. अहो म्हणले आपल्याला काम भागून घ्यायचं, जाऊ द्या ना. पुन्हा ब्राह्मणाने विचारलं, नवरदेवाच्या पंजाचं नाव काय? आता काय सांगा, मग भोवताल बघायला या. कारण भगवान शंकराला बापच नाही. मोठा देव, बडा देव, महादेव, सपदेव का बाबा. जगात सगळे लोक म्हणू लागले महादेव बडा, महादेव बडा, महादेव बडा. काही लोक म्हणले अरे महादेव कैका बडा, वो तो कैलास में पडा. कैलासात वास्तव्य केले, मग कैलासच मोठा म्हणले. कैलास बडा, कैलास बडा. अरे कैलास कैका बडा, उसे तो रावण ने एक हाथ से उकाड़ा. रावण बडा म्हणजे रावण बडा, रावण बडा. अरे रावण कैका बडा, उसे तो वाळी ने बगल में दडा. वालीनं बगल घेतलं रावणाला, 7 समुद्राचं स्नान केलं महाराज. वाली बडा, वाली बडा. अरे वाली कैका बडा, उसे तो श्री राम ने एक बाण से पछाड़ा. राम बडा, राम बडा. अरे राम कैका बडा, वो तो हनुमान के हृदय में दडा महाराज. साधू मोठे, धारी भक्त थोर हो मंडळी हरिभक्त थोर. हो मंडळी हरिभक्त थोर. हरिभक्त थोर. काय त्याचा महिमा वरडू वारे. काय त्याचा महिमा हे वरडू वारे. काय त्याचा हरिभक्त
ज्यांची या भेटीची अर्थ प्रपातिक भेटली अर्थ प्रपातिक ज्यांची या भेटीची अर्थ काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी. काय त्यांचा महिमा वर्णन करा. आता 11:15 वाजले आपण पहिल्याच चरणा बोललो आणि पहिल्याच चरणावर कीर्तन सुटून शिवजयंती हे की काय काय इकडंच आवाज आला. मला वाटलं शिव आता ह्या महिन्यामध्ये पिरियड आहे ना शिवजयंतीचं चालू. मला शिवजयंती असेल तर कीर्तनातच व्हायला पाहिजे शिवजयंती. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तन भजनाचं रक्षण केले त्यांची आठवण राहायलाच पाहिजे आणि त्यांची शिवजयंती अशा सप्त्यामध्ये व्हायलाच पाहिजे. महाराज एकच राजा इथं असा जन्माला आला की ज्यांनी भजनाचं आणि कीर्तनाचं रक्षण केलं. महाराज एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. ऐसे ताटीवर झेलले आपुल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. लढले मावळे भरोसाच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. वा. छान म्हणलं म्हातारं. कारण शिवजयंतीचं टाळ्या वाजवणार. वाटोळीत दिवा लागन कसा लावायचा लागाने गेला तरी लावायचा हाल सोडायचे नाही. कारण परवा दिवशी शिवजयंती आहे ना. तुकाराम महाराजाची बीज झाली की तेव्हा शिवजयंती महाराज. तुकोबराच्या समकालीन होते छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबरायाचं संरक्षण केलेले छत्रपती शिवाजी महाराजांना. नजराना वाट लावला होता तुकाराम महाराजाला पण महाराजांना त्या नजराने ते तुम्हालाच बरं दिसते म्हणले राजे लोकांना आम्हाला नको. येर तुमचे धन वित्त धन हे तो आम्हा मृतिके समान. हे तुमचं तुम्हालाच बरं वाटतं. दिवट्या छत्रे घोडे हे राजे लोकांना साधे. तुम्ही एकच करा व्रत करा एकादशी. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. मनवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायाला मानत होते. महाराज तुकोबरायाची बीज उद्याच्याला आणि परवा दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आपल्या वारकरी संप्रदायानं तिथीनुसार शिवजयंती साजरी करायची. कारण आपलं सगळं तिथीव चालतंय ना. तारखीव थोडंच चालतो आपण वारकरी संप्रदाय. टाळ मृदंगाच्या गजरात मस्त छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक गावातून निघाली पाहिजे. कारण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या उपकार आहेत. हे भजन कीर्तन करायला त्यांच्या जीवावर करायला आपण त्यांच्यामुळे. छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते हे आनंदच भेटला नसता आपल्याला परमार्थाचा. महाराज देव देश धर्मा पायी प्राण घेतल हाती. देव देश धर्मा पायी
प्राण घेतल हाती, शूर मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, बाई त्या गर्भात उमलली झुंजाराची रीत, तलवारीसी लगीन लागल जडली येडी प्रीत, लाख संकट झेलून घेईन अशी पहाडी छाती, देव देश धर्मा पायी प्राण घेतल हाती, तू काय वा कटून मराव हेच आम्हाला ठाव, तू काय वा कठून मराव हेच आम्हाला ठाव, लढून जगाव मरून हसाव हेच आम्हाला ठाव, देशापायी सारी विसरू माया ममता नाही, देव देश धर्मा पायी प्राण घेतल हाती, शूर मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, काय कुणाची भीती. वा, शूरा मी सरदार आम्हाला. आता आम्हाला जमत नाही तुमच्यासारखं, कारण ते स्वरामध्ये म्हणाय गेले की आपसूर होते आपला महाराज. मृदंग वाजीनं स्वरात म्हणणं ज्याचं त्याला जमते महाराज. कोणाची कला कोणाला जमत नाही, ही एक कलाच आहे महाराज, ईश्वरानं दिलेली देणगी. विठाला विठ्ठल विठ्ठल तीन लोकांचं वर्णन प्रामुख्याने या महिन्यामध्ये व्हावं. जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. देशासाठी धर्मासाठी प्राणाचं बलिदान दिले या लोकांनी महाराज, धर्मरक्षणासाठी. यांची आठवण, यांची जाण, यांची उपकार आपण विसरता कामा नये. विसरूच नाही या लोकांचे उपकार, छत्रपतीच्या घराण्याचे. शूर लोक होऊन गेले, धर्माचं पालन केलं या लोकांनी, साधू संतांचं रक्षण केलं. या तीन लोकांचं वर्णन थोडं थोडं कीर्तनाच्या माध्यमातून व्हायलाच पाहिजे. या महिन्यात तर व्हायलाच पाहिजे. बलिदान दिवस आहे आज. छत्रपती संभाजीराजांनी बलिदान दिलं महाराज धर्मासाठी. तुकोबऱ्याचं भरपूर असं आपण वर्णन केलं महाराज. निळोबऱ्या वर्णन करतात, कारण तुकोबऱ्यासारखा महात्मा डोळ्यानं कधी बघायला मिळणार नाही म्हणजे महाराज. भक्ती ज्ञान आणि वैराग्या गळा ऐसा नाही डोळा देखियला, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आता ऐसे कोणी कोणी नाही. गोड असं पहिल्या चरणामध्ये निळोबऱ्याने वर्णन केले. काय त्यांचा महिमा वरून वारंवार, आणि हरिभक्त थोर भूमंडळी. तर आपला टाइम झाला, राहिलेली 3 चरण नंतर कधी योग आला तर बघूत महाराज. आणि माझं कीर्तन म्हणजे रमून चलते श्रावण महिन्यातल्या झडीवणी. पहिल्या चरण बोललो मी, काय आहे सगळे चरण सोडवा म्हणून काय गुते काय तिथं मला गुत्यासारखं कीर्तन असतं आपलं. मी नेहमी सांगत असतो, माझं कीर्तन म्हणजे रोजानं लावल्यावर. बघा तुम्ही, रोजानं लावलेल्या बाया पातच पुढे ढकू देत नाही. 11ला याचं 5ला जायचं, मधात 2 घंटे जेवत बसायचं, तसं काम आहे आपलं. 9ला सुरून 11ला सोडून द्यायचं, मग मधात इकडे तिकडे गप्पा हाणल्या तरी त्याच्यातच सगळं आलं. मग रोजानं लावल्यावर खाऊन कोण काय महाग पडन ते पडन. जास्त ताण घेत नाही आपण. लईच कीर्तन असं उठाळून हा रंग यावं तेच काही परेशानी होत नाही. आपण जसं होईल तसं होईल. काही तर कोणी लईच कीर्तन चांगलं झाल्यावर ऐकणारे माणसं काय 100 रुपये देऊन पाया पडणार आहेत ती काय, कशाला उगा ताण घ्यायचा, जसं होईल तसं होईल. मी ताण घेत नसतो महाराज. पहिल्याच चरणावर बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या योगात अपशब्द गेले असताना वाणीचा दोष. 9 ते 11 कीर्तनाचा टाइम. आता काय काय गावांना 8 ते 10 झाले.
मला वाटलं इथं 8 ते 10 सेकंद लवकर चालतो मी महाराज. कोण्या गावात मी 1 घंट्यानं 2 घंट्यानं आधीच जाऊन बसत असतो. मला बघून लोक म्हणतात महाराज कीर्तनाच्या टाइम आलं पाहिजे, जरा वजन राहते. मी म्हणलं आधीच मग वजन क्विंटलभर झाले. त्याची काय आपल्याला आवश्यकता नाही म्हणलं. 2 घंट्यानं आधी येत असतो महाराज. हरिपाठ वाटल्यास इथं झाल्यावर घेत असतो, इथं आल्यावर. मस्त निवांत बसते माणूस, इकडे तिकडे गप्पा मारते, चहा पाणी हा उग काय गडबड कामाची कीर्तनाच्या टाइमला याचं. टाइमच्या आधी कीर्तन सोडित नाही आणि टाइमच्या पुढे बी जाऊ देत नाही महाराज. टाइमच्या पुढे जावा ह्याला काय आले म्हणा, आणि टाइमच्या पुढे जावं तर ह्याला कवा कीर्तन भेटलं का नाही, आणि टाइमच्या आधी सोडा तर ह्याला काय आलं. टाइमच्या पुढे बी जायचं नाही आणि टाइमच्या आधी सोडायचं नाही. बरोबर 9 ते 11 म्हणजे 9 ते 11 सगळं आरती सगळं 11 पर्यंत झालं पाहिजे ह्या हिसाबानं. बोलण्याच्या योगात अपशब्द गेले असताना वाणी सदस्य असू द्या, काय आवडले असताना चांगले वाटले असताना ते आमचे श्री गुरु मोतीराम महाराजांची समजा, सद्गुरु मारुतराव महाराज दस्तापूरकरांची समजा, सद्गुरु सोपान काका महाराज इसादकरांची समजा. हे निवृत्ती नाथाची गौरवाहित साचे, ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव की. ज्ञान गुड गम्मी ज्ञान देवा लाधले, निवृत्तीने दिदली माझ्या हाती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माधव महाराज पुढे म्हणतील त्यांना साधील संग्राम. निळा म्हणे सर्व भाग्य चोजवीते, निळा म्हणे सर्व भाग्य चोजवीते. लावणे भाग्य सगळे शोधविते, लावणे भाग्य शोधविते. निळा म्हणे सर्व भाग्य चोजवीते, निळा म्हणे सर्व भाग्य चोजवीते. लावणे सर्व शोधविते, लावणे भाग्य शोधविते. रिद्धी सिद्धी येती ओळंगणे, रिद्धी सिद्धी येती ओळंगणे. ज्याची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, ज्याची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. येती ओळंगणे, ज्याची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. पूज्य सकळ लोका विश्व झाले, सकळ लोका
विश्व झाले पूज्य सकळ लोका विश्व झाले जातीया भेटीचे अर्थ ब्रह्मादिका जातीया भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्व झाले तुझे कट लोका विश्व झाले जातीया भेटीचे अर्थ ब्रह्मादिका जातीया भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोकांत झाले सुरवडे कपनाये ते सापडले आता उदारीचे मनाये नाही नारायण तुका म्हणे भोग गेला निवारीला आता उदारीचे मनाये नाही नारायण आज करुणी आरती चक्रपाणी हो आरती आज पुरवले नवसरणे काळा दिवस भाऊ सकळा पुण्यवंत तुम्ही वाळा आज पुरवले नवसरणे काळा दिवस तुका वाही टाळी उभा सम्मुख जवळी आज पुरवले नवसरणे काळा दिवस प्रेम सुप्रेम आरती गोविंदा शिवारती धन्य धन्य श्रीलोचनाने ते करते अवलोकन बाळा क्रूडाने मुग्धाऊ वाळती प्रेमानंद धन्य धन्य श्रीलोचनाने ते करते अवलोकन मामने केशवाची पुरी राई लोटन धन्य धन्य श्रीलोचनाने ते करते अवलोकन आरती नंदाचा महादेवती जाती जात मन विडला माझा आरती नंदाचा अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती बोले विश्वरूपात केले राम जनार्दन पायी मस्तक महाकेवतीला आरतीकारमा स्वामी सगुरामा सदानमूर्ती पायी दाखवया राघवे सागरा तो पाषाण सागे स्वामी सद्गुरुरामा सदानमूर्ती पायी दाखवया आता तुने से रमात पाजाये स्वामी सद्गुरुरामा सदानमूर्ती पायी दाखवया पूजन
रुक्मा ठोबा रुक्मा